विषारी दारू काढण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजाची विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये गांजा विक्री केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे आणि पती अक्षय कारंडेंनी या गांजा विक्रीचा पर्दाफाश केलाय। गाडीतून फेरफटका मारत असताना कारंडेंनी हा प्रकार उघडकीस आणलाय। कारंडेंनी गांजा खरेदी करणाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। राज्यात विविध ठिकाणी औषध आणि प्रशासनाची मोठी कारवाई। माजलगाव शहरातील 3 नामांकित स्वीट मार्टवरती कारवाई, तर तक्रारीवरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने देखील जप्त करण्यात आले। अकोल्यात एफडीए कडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय। तुपामध्ये भेसळीचा संशय आला, त्यामुळे सुमारे 140 लिटर तुपाचा साठा जप्त करण्यात आला। दौंडमध्ये गुऱ्हाळावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे। 20 टन साखर आणि 10 टन गूळ जप्त केलेला आहे। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। माजलगाव शहरातील 3 नामांकित स्वीट मार्टवर कारवाई करण्यात आली। अकोल्यामध्ये एफडीए कडून आता भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आला, तर दौंडमध्ये गुऱ्हाळावर कारवाई करण्यात आलेली आहे। 20 टनाची साखर आणि 16 टन गूळ जप्त करण्यात आलेला आहे। औषध प्रशासन विभागाने ही मोठी कारवाई आता केलेली आहे। राज्यामध्ये विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र त्यामध्ये काही महत्त्वाची ही 3 दृश्य आपण पाहतोय।